नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय घडतं आणि शहरात काय घडतं तुम्हाला सतत वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. धाराशिव जिल्ह्यात लीग नंबर चॅनल आहे. या चॅनलचे 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता धाराशिव शहरामध्ये पोहोचलेलो आहे. मी ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. इथं तर काय आपल्यासोबत नागरिक आहेत ज्यांना रात्री मारहाण झालेली आहे आणि आज सकाळी पण त्यांना मारहाण झाली. त्यामुळे इथे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेले होते. आपल्याला फोन आला होता त्यांचा, तर आपण त्यांच्याशी थेट जाणून घेऊया की नेमकं काय घडलं होतं ते. काय नाव तुमचं? सोमनाथ कांबळे, सोमनाथ प्रभाकर कांबळे. कसं काय लागलं तुम्हाला? काय झालं? ते हाणले ना कुणी? अण्णांनी, पुन्हा तानाजीने, बालाजी, तानाजी, अंकुश आणि हरी. कशामुळे मारहाण झाली? ते काय सारखे तेच करतात डुसपूस हो. सारखे म्हणजे शिवीगाळीच. आमचे बाया पोरं बघत नाहीत, काय नाहीत, किंवा कसले बी शिव्या द्यायच्या घाण घाण. अशी करतात ते सारखी. म्हणजे मनगटाचा जोरच जास्त आहे त्यांचा. त्याच्यामुळे ते आम्हाला हे तशी धारकीदार लिहून केली त्यांनी. काय नाव तुमचं? पुढे आहे इकडे. काय नाव? मनोजराम कांबळे. काय झालं होतं नेमकं प्रकरण? रात्री काय झालं होतं आणि सकाळी काय झालं? आम्ही रात्री मेडिकलकडे चाललो होतो. त्यावेळेस बालाजी कांबळेने आम्हाला शिवीगाळ केली. मग त्यावेळेस थोडी किरकोळ भांडणं झाली. त्यावेळेस मग मिटले. ते सकाळी आम्हाला 7:30 पावणे 8 वाजता येऊन हाणमार केली आडरानात. काय कोण कोण होतं हारमान करताना? म्हणजे किती जण होते? बालाजी कांबळे, अण्णा कांबळे, अंकुश बाबा कांबळे, हरिदास अंकुश कांबळे. कशामुळे नेमकं कारण काय तुमच्या भांडणाचं? काय नाही, आम्ही मेडिकलकडे चालल्यामुळे हाणलो. म्हणजे शिवीगाळ केली मेडिकल. चुलतीला छेडछाड केली, जम्परच्या गुंड्या हे फाडल्या, हे केलं. कोणाला कोणाला लागलं इथं? मारुती कांबळेला, चुलतीला, मला तिघाला, सोमनाथ कांबळेला. आता काय मागणी आहे मग तुमची नेमकी? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तुमचं गाव कोणचं आहे? जांबावी. बघा इथं आपल्यासोबत दवाखान्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो आणि इथं हे जे नागरिक जे आहेत ते ह्यांच्यावर रात्री सकाळी मारहाण झाली. रात्री किरकोळ भांडणामुळे ह्यांची मारहाण झाली आणि इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आता 3 जण जे आहेत ते 1 जण उपचारासाठी चालू आहे वरी, आणि 1 जण इथं बाहेर उपचार घेऊन आलेले आहेत. आणि त्यांच्यासोबत एक मुलगा आहे, ते पण इथं उपचार घेऊन आलेला आहे. तर ते आपल्यासोबत हे नागरिक आहेत. ह्यांनीच मला फोन लावला होता. आपण यांच्याशी काय नाव तुमचं? राम प्रभाकर कांबळे. काय गाव? गाव राहणार बावी, तालुका बोम, जिल्हा धाराशिव. हे जे प्रकरण जे झालंय हे कशाचं नेमकं कारण काय? मूळ कारण काय? मूळ कारण त्यांनी काय केलंय, आमच्या कणाशात अतिक्रमण बी केलेलं आहे. आणि काय केलंय, ह्यांच्या गुराच्या टाक्यात त्यांनी जनावर धुतलेलं पाणी लावलं. मग कणा हे सोमनाथची मालकीन काय म्हणले, म्हणले आमची जनावर पाणी पित नाही, तुम्ही इकडे कुठं पाणी लावता? मग ती तशी म्हणल्यावर मग त्यांनी काय केलं, त्या बालाजीने आलं की धरलं की जम्पर फाडलं. जम्पर फाडलं गेलं की अण्णा बी कणा पळतच आला. ही पुन्हा अंकुश जण, ही 4 जणांनी त्यांना तिला हे केलं, दामदुम केलं, हे केलं. मग जम्पर पडले. मग बाया माणूस असल्यामुळे एकटीने काय केलं आहे बरं. मग कणा मग ती पुन्हा मला फोन केला. तर मी म्हणलो वगैरे सणासुदीचं काय किरकिर करायचं, आपण बघू उद्याच्याला. मग मी मच्छिंदर कांबळेला ही गोष्ट बोललो, मच्छिंदर कांबळेला गावातल्या, किंवा तू म्हणलं त्यांना एक कासराभर आणि इथं जाळीला सोडायला लावलं. तर आम्ही काय बोललो का? आणि ती आता म्हणलं ती आमच्या बायापोराला वागून देण्यात. आमच्या बायापोराला इज्जत नाही का? नाही असल्या घाण शिवाय देतात. हो, जाता येता. आणि एक तर रस्ता आमच्या रानातून सारा, त्यांच्या रानात कुठंही हे नाही, रस्ता नाही. पण त्यांचा आम्हाला का नाही अति का नाही खून करायची वेळ त्यांची, इतका आम्हाला ही त्रास आहे. हो. हे रात्री काय कारण होते भांडण करायचं? रात्री काय आहे, ही का मारुती गेला मेडिकलला, मारुती आणि ही, तर ती मच्छिंदर कांबळे, अण्णा बाबा कांबळे आणि बालाजी तिथे होती बसलेली. मग आता ही का नाही तिकडे गेली मेडिकलला, तर बालाजी म्हणला मेडिकलला. मग आता आम्ही काय वागायचंच नाही का कुठं? रस्त्याने जरी चाललं तर त्याच्या शिव्या खायच्या, रोजच शिव्या. 15 ते 15 दिवस तोंडच बंद करत नाही, घाण शिव्या. आम्हाला वागायची चोरी केली, तिथं पळून जायसारखं झालंय. हो. सकाळी आता जे दवाखान्यात जे आणले तुम्ही, केव्हा आणलेलं आहे दवाखान्यात? त्यांना मी पुन्हा का नाही काय केलं, ह्यांना मारहाण केली. ही बेशुद्ध पडली. केव्हा मारहाण झाली ह्यांना? 8 वाजता, सकाळी 8 वाजता. ह्यांची नवी गाडी फोडली. ही आधी पहिल्या गाडीवर ही का नाही दुधाचा कॅन घेऊन मोरे गेला, पुन्हा ती मारुती आला. मग ह्यांनी काय केलं, तानाजी, पुन्हा तानाजी आणि ही सोना, पुन्हा ते रामदास मधुकर मारणावर, पुन्हा रामदासचं एक पोर माऊली एक,
अण्णा कांबळे आणि बालाजी ही तिकून आली चारचाकी गाडीत मोहरना आडवी आणि हिकून पाठीमागनं अंकुश बाबा कांबळे आणि हरिदास बाबा कांबळे ही गेली आणि ह्यांनी ह्या दोघांवर धुलाई केली. मग पुन्हा काय केलं, मला शंका आल्यावर मग मी ह्याला फोन लावायला लावला. तर का नाही त्यांचं का नाही ह्याला काय बोलायचं काढलं, पण त्यांचाच काल ऐकवाला. मग ह्याला म्हणलं हो गे मारलेला का जा. मग ह्यो काही गेला आणि मग त्यांनी हो का ह्याला सुद्धा का वायरनी पाईपाने ह्यांनी त्यांच्याकडे हत्यारे बंदे सारा बोक्सून टाकतो म्हणायचं ह्याला. का नेमकं का असं का का? म्हणजे त्यांना नेमकं आमचं काय आहे, हीच आमच्यावर अन्याय करतात आणि आम्हाला ते वागून देणार. हो मग ह्याच्या व्यतिरिक्त मी का डिपार्टमेंटला मी सतत अशा गोष्टी सांगत असतो की हो का आम्हाला न्याय मिळावा. रात्री सुद्धा मी तिथं व्यापार फाडताना म्हणतो मॅडमला आम्हाला धोका बरं का पुणे गाड्या यायला लागल्यात. मॅडम म्हणल्या नाही पोलीस स्टेशन तुम्ही तक्रार केली होती नसतात काय करीत. तरी त्यांनी 8 वाजता जी करायची ती एवढ्या 8-9 माणसांनी ती केलंच. रात्री तुम्ही एफआयआर दाखल करून आला? हो व्यापार दाखल केला कुठं केलताय? ते बोंब पोलीस स्टेशनला. बरं. हो आणि सकाळी मी मोरे साहेबाला कॉन्स्टेबलला फोन लावायला होते कुणाला बाच्याला. माझा तर मोबाईल स्विच ऑफ होता तर त्यांनी फोन काय उचलला नाही आणि ह्यांना तर मारायचं बेसूत्तर पाडले. म्हणलं आता आणि त्यांना फोन करावा की हो का आता बी यांनी वाटत गाठून मारले. हो मोटरसायकल नवी बोगा केली. आता नेमकं मागणी काय आहे तुमची? आमची मागणी काय आम्हाला बोंब पोलीस स्टेशनने आम्हाला संरक्षण द्यावं. आमची वस्ती एकटी. हो तर आता ही तुम्हाला जी ज्यांनी मारहाण केली आहे ते कुठं राहतात? ती का नाही काय पुण्याला आणि काय हित गावावर शेजारी जातात का नाही भावकीतली मला लोक कसं असतं शेजारीच असतात. हो तुम्हाला उगाच उगं मारले का? हो उगच आणि जाऊन विचारू का त्यांना? हो विचारा की विचारा उगच सतत 25 वर्ष झाला आम्हाला सुख लागून देण्यात ही घर. 25 वर्ष झाला आज 97 पासून कसलं सुखलं आहे ह्यांच्यापासून. हो आमच्या विरोधात कुठं काय जमिनीचं प्रकरण असलं की तिथं साक्षाला आमचं कुठं काय असलं की तिथं उभा. हो काय नाव तुमचं? बरं. कोण आहेत तुम्ही यांचे? पुढे या. भाऊ पुढे कोण आहेत तुम्ही यांचे? भाऊ आहेत आम्ही. बरं. काय नेमकं काय झालं होते प्रकरण काय? काहीच नाही झालेलं. भाऊजाईला मारहाण केली काल तिथं राहणार. मग संध्याकाळी म्हणतो पोरांना शिव देत होती. मग शिव दिले पोरांनी आपलं त्यांना दाखलापुची केली. मग त्यांनी बी केली ह्यांना. पुन्हा सकाळी पुण्याहून पोरं बोलली. रात्री फोन करून बोलवून घेतली. सकाळी 8 वाजताचं म्हणतो माणसाचं चाकाचोळा बघून सगळी माणसं चाकाचोळा बघितलं निम्मी अर्धी गावात आली. आम्ही गावात आलो होतो आणि काय राहत होती. मग फोनवर कॉन्टॅक्ट ह्यांचं इकडे आडबाजूला कुठे थांबले गाड्या आणि जेवढी आल्यात ना तेवढी येऊन दिली आणि जेवढ्या माघार आहेत मग पुन्हा ही काही दोघं मागं होती त्यांना अचानक येऊन गाठलं निम्या वाटात आणि मारहाण केली. मारहाण कधी केलेली आहे? सकाळी 8 वाजता. हा आता काय मागणी आहे तुमची? हा आता मागणी काय आहे तुमची नेमकी? आता मागणी काय म्हणजे आता आम्हाला सारखंच तुम्हाला तो हिकाट येतं आम्हाला वागून द्या ना तिथं. कोण आहेत ते तुमचे? ती आता बाहकूचे माझं आमची बाहकूची आहे ती. का बरं तसं करते ते तुम्हाला? काय आता त्यांनाच माहिती कशामुळे कशासाठी. मी जाऊन विचारू शकतो का त्यांना? हो विचारा विचारू शकता. आता जी तुमच्या जी वरचे पेशंट जे ऍडमिट जे आहेत ते त्यांना बोलता येते का? हा येते बरं येते. आता येणार नाही. त्यांना किती लागले? लय लागले त्यांना सगळा पाठीवर मारतो म्हणतो गाजाने ह्याने हाणले रोडने हाणलेले हत्यारा त्यांचं जप्त करा सारे त्यांच्या म्हणजे हत्यारे ती बॉक्सायचीच माहित होती सकाळी. हो फोन लावला होता मी स्वतः ऐकलं. बॉक्सारा म्हणायची काय होत नाही पोलिटिशियन काय करीत नाही. हो पोलिटिशियन काय करीत नाही म्हणतात. त्यांच्यापाशी हत्यारे आहेत तुम्हाला सांगतो ती सारी हत्यारे त्यांची जप्त करावं. हो बघा आपण इथं धाराशिव शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो होतो आणि ह्यांची रात्री किरकोळ भांडणामुळं इथं ह्यांचं भांडण झालं आणि त्या भांडणामुळं सकाळी जे आहे ते पुण्याहून यांचे नातेवाईक आलेत आणि ह्यांना मारहाण करून गेले असं आपल्याला सांगत होते. नेमकं विषय काय आहे आणि नेमकं खरं ह्याच्या मागचं कारण काय आहे ते आपण समोरच्या पार्टिकांपर्यंत जाणार आहेत. समोरचे कोण आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे त्यांचा सेट कॉन्टॅक्ट करणार आहेत. आपण ते आपल्याशी ते बोलतायत का ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया. तोपर्यंत ह्यांचा जे विषय आहे ते आपण ऐकलेला आहे. ह्यांनी एफआयआर रात्री केलेला होता दाखल बोंब पोलीस स्टेशनला. तरी पण यांना सकाळी मारहाण झालेली आहे. मी तुम्हाला संपूर्ण विषय दाखवलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळवा. नाही काय वेगळे विषय असतात खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव.